नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 5.3 म्हणजे सराव संच 5.3 मधील प्रश्न 5वा आणि 6वा आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. हा व्हिडिओ मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रश्न 5वा. फ्रॉम 3 men and 2 women environment committee of 2 persons is to be formed. Condition for event A is there must be at least 1 woman member. Condition for event B 1 man 1 woman committee to be formed. And condition for event C there should not be a woman member. मराठी माध्यमामध्ये हा प्रश्न असा आहे. प्रश्न 5वा. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. घटना ए साठी अट दिलेली आहे. समितीत कमीत कमी 1 स्त्री असावी अशी आहे. घटना बी साठीची अट आहे. समितीत 1 पुरुष व 1 स्त्री असावी अशी आहे. आणि घटना सी साठीची अट आहे. समितीत एकही स्त्री नसावी. आता या उदाहरणामध्ये आपल्याला रँडम एक्सपेरिमेंट जो दिलेला आहे तो असा आहे की फ्रॉम 3 men and 2 women कमिटी ऑफ 2 persons टू बी फॉर्म्ड. म्हणजेच यादृच्छिक प्रयोग असा आपल्याला दिलेला आहे की 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यापासून एक समिती स्थापन करायची. त्यामध्ये 2 व्यक्ती असल्या पाहिजे. तर 2 व्यक्तींची समिती आपल्याला तयार करायची आहे. तर यासाठी आपण 3 मेन आणि 2 वुमन आहेत, म्हणजे 3 पुरुष आणि 2 स्त्रिया आहेत. तर त्यासाठी अक्षर आपण ठरवूया, डिफाईन करूया. तर मेन साठी आपण एम अक्षर घेऊया. मग 3 पुरुष आहेत म्हणजेच M1 M2 आणि M3 असे 3 पुरुष घेतले. 2 वुमेन आहेत म्हणजे 2 स्त्रिया आहेत. स्त्रियांसाठी आपण W1 आणि W2 अक्षर आपण डिफाईन केले. तर असे एकूण आपल्याजवळ 5 मेंबर्स आहेत आणि यातून आपल्याला 2 व्यक्तींची समिती तयार करायची आहे. कमिटी ऑफ 2 persons वी हॅव टू फॉर्म. सो लेट अस स्टार्ट द सॅम्पल स्पेस S. सो S इज इक्वल टू सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. S या अक्षराने नमुना अवकाश आपण लिहित असतो. सॅम्पल स्पेस तो महिरपी कंसात लिहितात. तर आता ही समिती 2 व्यक्तींची तयार करायची. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला घेऊन प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीबरोबर त्याची जोडी आपल्याला तयार करायची आहे. मग मी सुरुवातीला M1 या व्यक्तीला घेऊन आपण अशा समितीची आपण 2 व्यक्तींची समिती तयार करूया. मग मी M1 पासून सुरुवात करतोय. M1 ला घेऊन प्रत्येकाची जोडी तयार करतोय. मग M1 M2 ही पहिली कमिटी झाली. त्यानंतर M1 M3 ही दुसरी कमिटी झाली. M1 W1 ही पुढची कमिटी झाली. त्यानंतर M1 W2 ही पुढची कमिटी झाली. म्हणजे M1 ला घेऊन मी प्रत्येकाबरोबर ही 2 व्यक्तींची कमिटी तयार केली, समिती स्थापन केली. आता M2 ला घेऊन करूया. M2 कडून M1 कडे ऑलरेडी समिती झाली. आपल्याला माहिती की सेटमध्ये एक एलिमेंट हा एकदाच लिहायचा असतो, एक घटक हा एकदाच लिहायचा असतो. त्यामुळं घटकांची पुनरावृत्ती करायची नसते. रिपिटेशन इज नॉट अलाउड इन set while writing the sets in listing method. So मग आपण M2 ला घेऊन जोडी तयार करताना M2 M1 घ्यायची नाही कारण ती ऑलरेडी इथे लिहिलेली आहे. रिपिटेशन करायचं नाहीये. मग M2 M3 ही कमिटी तयार होईल. मग M2 ला घेऊन आपण तयार करतोय M2 W1 होईल आणि M2 W2 होईल. तसंच आता M3 ला घेऊन कमिटी तयार करूया. M3 M1 झालेली आहे. M3 M2 पण झालेली आहे. मग M3 ला घेऊन फक्त या 2 कमिट्या होतील. M3 W1 आणि M3 W2. आता W1 ला घेऊन कमिटी तयार करूया. W1 कडून M1 कडे रेष झालेली आहे. इकडे पण झालेली आहे, इकडे पण झाली, फक्त ही राहिलेली आहे. म्हणजेच W1 W2 अशी कमिटी होईल. आता W2 ला घेऊन सगळीकडे रेष गेली का बघूया. इकडे W1 ला गेली आहे, M1 ला गेली आहे, M2 ला गेली आहे आणि M3 ला पण गेली आहे. म्हणजे W2 बरोबर सगळ्या 2 व्यक्तींची कमिटी झालेली आहे. म्हणजे इथे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट होईल. आणि
आपले आता किती एलिमेंट्स इथे आलेले आहेत ते आपण पाहू शकतो, मोजू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो n ऑफ s इज इक्वल टू 10. असा आपला सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश इथे तयार झालेला आहे. मग आता आपल्याला इव्हेंट ए लिहायचं आहे. इव्हेंट ए चं वर्णन आता आपण पाहिलेलं आहे की असं दिलेलं आहे की देअर मस्ट बी ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर. म्हणजे त्या कमिटीमध्ये कमीत कमी एक स्त्री ही असलीच पाहिजे. मग कमीत कमी एक स्त्री कुठे कुठे आहे या सॅम्पल स्पेसमध्ये ते आपल्याला पाहायचंय. आणि मग ते सॅम्पल पॉइंट्स म्हणजे ते घटक आपण निवडून इव्हेंट ए चा सेट तयार करायचा आहे. मी इथे वर्णन लिहितोय, ऍटलिस्ट 1 वुमन अशी कमिटी आपल्याला पाहिजे आहे. मराठी माध्यमाचे विद्यार्थी इथे लिहितील कमीत कमी एक स्त्री असं लिहितील. म्हणजेच इव्हेंट ए चा जो सेट आहे तो आपला असा तयार होईल. कमीत कमी एक स्त्री म्हणजे जास्तीत जास्त एक पेक्षा जास्त चालणार आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच आपण लिहिताना असं लिहू शकतो, बघा आता कमीत कमी एक स्त्री कुठे इथे आहे, म्हणजे डब्ल्यू कुठे कुठे आले ते पाहायचंय. M1 W1 पहिल्या दोन मध्ये डब्ल्यू नाहीये म्हणजे स्त्री नाहीये, इथे आहे. नंतर M1 W2 इथे माझं लिहिताना गडबड झाली जरा, M1 W2 लिहायला पाहिजे होतं, चुकून W1 झालंय. M1 W2 त्यानंतर M2 W1 त्यानंतर M2 W2 त्यानंतर M3 W1 M3 W2 आणि कमीत कमी एक स्त्री पाहिजे. मग इथे कमीत कमी एक आहेच, त्यामुळे शेवटचा एलिमेंट आपल्याला येईल W1 W2. कारण इथे कमीत कमी एक स्त्री आहे. कमीत कमी एक म्हणजे जास्तीत जास्त एक पेक्षा जास्त पण चालतात असा त्याचा अर्थ आहे. मग इथे ब्रॅकेट कंप्लीट होईल आणि मग आपले एकूण एलिमेंट्स म्हणजेच घटक किती आले पाहूया. 1 2 3 4 5 6 7 म्हणून n ऑफ ए आपल्याला मिळाला 7. या ठिकाणी इव्हेंट ए आपला पूर्ण झालाय. आता इव्हेंट बी चं वर्णन काय आहे ते आपण पाहूया. इव्हेंट बी मध्ये 1 मॅन अँड 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म्ड. म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री यांची आपल्याला समिती इथे स्थापन करायची. मराठी माध्यमाचे विद्यार्थी याप्रमाणे इथे लिहितील. मग इव्हेंट बी चा सेट आपल्याला तयार करायचा, संच लिहायचा आहे. एक पुरुष एक स्त्री कुठे कुठे आहे या सॅम्पल स्पेस एस मध्ये ते आपण एलिमेंट्स निवडायचे यातून आणि इथे लिहायचे. एक पुरुष एक स्त्री कुठे कुठे एम आणि डब्ल्यू आलेले ते पाहायचंय. मग पहिला आहे M1 W1 त्यानंतर M1 W2 इथे पण एक पुरुष एक स्त्री आहे. त्यानंतर M2 W1 त्यानंतर M2 W2 M3 W1 त्यानंतर M3 W2 एवढेच आहे. म्हणजे एक पुरुष एक स्त्री इथे आपले सगळे एलिमेंट्स झाले. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. 1 2 3 4 5 6 इथे n ऑफ बी आपल्याला मिळालेला आहे 6. सो या सेटमध्ये एकूण 6 एलिमेंट आहेत. असाच इव्हेंट सी चं वर्णन पाहूया काय आहे आणि तो आपण इथे लिहूया. इव्हेंट सी. इव्हेंट सी चं वर्णन असं आपल्याला दिलेलं आहे. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर मीन्स नो वुमन इन दॅट कमिटी. म्हणजेच मराठी माध्यमाचे इथे विद्यार्थी लिहितील की त्या समितीमध्ये एकही स्त्री नसावी. मग इव्हेंट सी मध्ये कोणते एलिमेंट्स येतील ते सॅम्पल स्पेस एस मधून आपल्याला निवडायचे. नो वुमन म्हणजे वुमन कुठे नाहीये ते सगळे कमिटीज आपल्याला घ्यायचे आहेत. मग पहिल्यामध्ये वुमन नाहीये, फक्त मेन आहेत. M1 M2 M1 M3 आणि अजून कुठे आहेत बघूया. M1 M2 झाले, M1 M3 झाले आणि M2 M3 एक आहे.
इथे आपण बघू शकतो M1 M2 M1 M3 आणि इथे M2 M3 एक आहे. बाकी सगळ्या कमिट्यांमध्ये स्त्री आलेली आहे. फक्त स्त्री नसलेल्या कमिट्या फक्त 3च आहेत. M1 M2 M1 M3 आणि M2 M3. सो N ऑफ C इज इक्वल टू 3. म्हणजे स्त्री नसलेल्या फक्त 3च समित्या आपल्याला या सॅम्पल स्पेस एस मध्ये दिसतील. तर उत्तर आलेलं N ऑफ C चं 3. या ठिकाणी प्रश्न 5वा आपला पूर्ण झालेला आहे. नाउ लेट अस सॉल्व question number 6 from practice set 5.3. Question is, one coin and one die are thrown simultaneously. Condition for event A is to get head and an odd number. Condition for event B is to get a head or tail and an even number. Condition for event C is a number on the upper face is greater than 7 and the tail on the coin. सराव संच 5.3 मधील प्रश्न 6वा असा दिलेला आहे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी. एक नाणे आणि एक फासा एकाच वेळी फेकले. तर घटना ए साठी अट दिलेली आहे, छाप आणि विषम संख्या मिळणे अशी आहे. घटना बी साठी अट दिलेली आहे, एच किंवा टी आणि समसंख्या मिळणे. घटना सी साठी अट दिलेली आहे, फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे अशी आहे. प्रश्न 6वा सोडूया. असा दिलेलाच आहे, आता आपण वाचलेला आहे. इथे रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग असा दिलेला आहे की एक नाणं आणि एक फासा एकाच वेळेला आपण फेकलेले. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. मग याचा नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस एस आपल्याला असा मिळेल. आपल्याला माहिती आहे की कॉइनला हेड आणि टेल असे 2 आउटकम्स आहेत आणि डाय मध्ये 1 ते 6 अंक असतात. त्याप्रमाणे एक कॉइन आणि एक डाय जर एकाच वेळी आपण फेकला तर आपल्याला सॅम्पल स्पेस असा मिळेल. म्हणजे हेड मिळाला आणि इकडे 1 मिळाला, हेड मिळाला आणि 2 मिळाला, हेड आणि 3 अंक मिळाला डाय वरती, हेड आणि 4, हेड आणि 5, हेड आणि 6 असे मिळतील. टेलला घेऊन पण असे 6 मिळतील. टेल आणि 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5, टेल 6 ब्रॅकेट कंप्लीट. तर एकूण आपल्याला एन ऑफ एस जे मिळालेले आहेत ते 12 मिळालेले आहेत. आता आपण यावरून इव्हेंट ए म्हणजेच घटना ए, मराठी माध्यमाचे विद्यार्थी ते घटना ए असं लिहितील. आणि इव्हेंट ए चं वर्णन असं आपल्याला दिलेलं आहे, गेटिंग हेड अँड अन ऑड नंबर. मग ए सेटचे एलिमेंट्स आपल्याला लिहायचे. घटना ए चं वर्णन असं दिलेलं आहे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी की छाप पाहिजे आणि विषम संख्या पाहिजे. मग छाप आणि विषम कुठे कुठे आहे, हेड आणि ऑड नंबर कुठे कुठे आहे सॅम्पल स्पेस एस मध्ये आपल्याला पाहायचे आणि ते घटक आपण निवडून या सेट ए मध्ये लिहायचे. मग हेड आणि ऑड कुठे कुठे आहे, H1 इथे हेड आणि ऑड नंबर आहे, H3 आणि H5. बाकी सगळे टेल आहेत त्यामुळे ते आपल्याला घ्यायचा प्रश्नच येत नाही. सो एन ऑफ ए इथे मिळाला आपल्याला 3 आहे. असंच आता इव्हेंट बी चं वर्णन काय आहे ते पाहूया. बी चं वर्णन आपल्याला असं दिलंय, गेटिंग हेड ऑर टेल अँड अन इव्हन नंबर. म्हणजे इथे दोन्ही चालणार आहे, गेटिंग हेड ऑर टेल अँड अन इव्हन नंबर. मग म्हणजेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो इथे काय आपल्याला इव्हेंट बी चं वर्णन दिलेलं आहे. हेड किंवा टेल चालणार आहे परंतु फाशावरची संख्या मात्र सम असली पाहिजे. म्हणजे हेड किंवा टेल आणि समसंख्या असं आपल्याला वर्णन दिलेलं आहे. मग जिथे जिथे इव्हन नंबर आहे मग हेड किंवा टेल असो ते आपल्याला घ्यायचं आहे. मग इथे इव्हन नंबर H2 आहे आणि हेड आहे H4, नंतर H6 कारण इथे हेड आणि इव्हन नंबर आलेला आहे म्हणजेच छाप आणि समसंख्या आलेली आहे. तसंच टेल पण चालणार आहे त्यामुळे टेल मध्ये पण
ऑक्टेल आणि समसंख्या कुठे ते पाहायचंय, म्हणजेच T2 T4 आणि T6. तर इथे N ऑफ B आपल्याला मिळाले 1 2 3 4 5 6, म्हणजे इथे 6 एलिमेंट्स आहेत, 6 सॅम्पल पॉइंट्स आहेत या सेट बी मध्ये. म्हणजे बी मधील एकूण घटकांची संख्या आपल्याला मिळाली 6. असंच आता इव्हेंट सी पाहूया. इव्हेंट सी चं वर्णन म्हणजेच घटना सी चं वर्णन असं दिलेलं आहे की आपल्याला जो नंबर हवा आहे तो ग्रेटर दॅन 7 पाहिजे. गेटिंग अ नंबर ग्रेटर दॅन 7 अँड अ टेल. आता जर आपण सॅम्पल स्पेस मध्ये जर नीट पाहिलं तर ग्रेटर दॅन 7 नंबर येणारच नाहीये, कारण डाय वरती 1 to 6 नंबर्स असतात. त्यामुळं इथे घटना सी जी आहे त्याचा जो सेट येणार आहे हा एम्प्टी सेट येणार आहे. सो एन ऑफ सी इज इक्वल टू 0. इथे घटना सी चं वर्णन असं दिलेलं आहे आपल्याला की फाशावरची संख्या 7 पेक्षा मोठी पाहिजे आणि काटा पाहिजे. पण आपल्याला माहिती की फाशावरती 6 पर्यंतच अंक असतात. 6 पेक्षा मोठी संख्या 7 कधीच येणार नाहीये, कारण 6च अंक असतात फाशावरती. त्यामुळे यामध्ये एकही घटक या संच सी मध्ये येणार नाहीये, म्हणजेच हा रिक्त संच असणार आहे. त्यालाच आपण एम्प्टी सेट म्हणतो. म्हणजेच याच्यात एकही घटक नाहीये, म्हणजे सी या संचातील एकूण घटकांची संख्या 0 आहे आणि एकही घटक नाहीये, म्हणजे त्याला आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट असं म्हणतो. सो सी इज इक्वल टू एम्प्टी सेट. हे आपण असंही लिहू शकतो, सी इज इक्वल टू 5. तर इथे आपला प्रश्न 6वा पूर्ण झालेला आहे.